राज्यात पावसाचा जोर कमी झालाय। कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही भागात पाऊस हजेरी लावतोय। पुढील 5 दिवस राज्यात पावसाचा जोर कमीच राहील। विदर्भ, कोकण, मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिलाय। आज विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। कोकण तसंच मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी ढगाळ हवामानासह पावसाचा अंदाज देण्यात आलाय। मराठवाड्यात मात्र पावसाची उघडीप राहील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। उद्या विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। तसंच मराठवाड्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे। रविवारी विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना तसंच खानदेशातील जळगाव आणि धुळे जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कोकणातही पावसाला सुरुवात होऊन काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे। सोमवारी विदर्भात पावसाचा जोर कमी होईल, तर मराठवाडा, खानदेश आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। मंगळवारी कोकण तसंच मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढेल। राज्याच्या इतर भागात हलक्या ते मध्यम सरी पडतील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राइब करायला विसरू नका।